कधी एखाद्या डोंगरावर चढताना असं वाटलंय का की प्रत्येक पावलामागे एखादं रहस्य दडलं आहे? इथे एक मंदिर आहे जिथं हनुमान महाराज स्वतः या डोंगराचं रक्षण करतात आणि वडाच्या झाडाखाली नागदेवतेचं स्थान, जिथं 3 झाडं एकत्र वाढली आहेत. म्हणतात या ठिकाणी जेव्हा वारा वाहतो ना, तेव्हा तो काहीतरी सांगून जातो. शांतीचं, श्रद्धेचं आणि नाथ्याचं खरं अर्थ सांगून जातो. चला, आज आपण त्या डोंगरावर आलेलो आहोत, जिथं निसर्ग आहे, भावना आहे आणि एक गूढ कथा दडली. नमस्कार, मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहतात महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोकजीवनाचा यूट्यूब चॅनल. कधी कधी आपण ज्या ठिकाणी जातो ते फक्त ठिकाण नसते, ते एक अनुभव असते, एक शिकवण असते. मग आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत, या डोंगरावर, जिथं हनुमान महाराजाचं मंदिर आहे आणि जिथं वाऱ्यातही काहीतरी रहस्य लपले आहे. डोंगर चढताना कळते की भक्ती म्हणजे फक्त नमस्कार नाही, ती परिश्रमातही असते. पण म्हणतात ना, वर गेल्यावर दर्शन इतकं शांत देतो की थकवा सगळा गेल्यासारखं वाटतं. प्रसन्न वाटते. भरपूर काही बघण्यासारखं आहे. त्या ठिकाणी असे झाडं आहेत आणि बघा, हे खूप मोठमोठाले एक दगड आहेत. असे दगड आम्ही आमच्या बालपणी बघितले होते माळावर. आता असे दगड पाहायला भेटत नाहीत, पण या ठिकाणी असे दगड आहेत. खूप मोठमोठाले दगड आहेत आणि काही काळापूर्वी जे नदी नाल्यामध्ये आणि माळावर असे दगड राहायचे, आता सर्व शेतकरी असो की अन्य उद्योजक असो, त्यांनी असे दगड ठेवले नाही, तर ते दगड फोडून त्यामधून काही रस्ते बनवलेले आहेत. पण खरेखर बघा, या ठिकाणी आम्ही आरामशीर या ठिकाणी या दगडावर बसलेला आहे. असेच बरेच काही मोठमोठाले दगड आहेत या ठिकाणी आणि जिथं जे भाविक भक्त येतात, जे परिवाराला घेऊन येतात, त्यांची जी मुलं आहेत ते अशा दगडावर बसून खूप आनंद मानतात. तर अजून आपण खूप बघणार आहोत. चला पुढे काय काय आहे ते. डोंगराच्या माथ्यावर हनुमान महाराजाची ही मूर्ती. कोणी म्हणते इथे रात्रभर वारा वेगळा वाहतो, तर कोणी म्हणते इथं इच्छा पूर्ण होते.
तर हे बघा, हे 3 झाडं पहा, एकत्र उगवली आहेत. जसं श्रद्धा, संयम आणि प्रेम तिन्ही एकत्र असतील तरच जीवन सुंदर होते. तर या डोंगरावरून खाली बघताना लक्षात येते, आपण आयुष्यात किती धावतो, पण शांती वर मिळते जेव्हा आपण थांबतो आणि स्वतःकडे बघतो.
नाही रे. नमस्कार काकासाहेब. नमस्कार नमस्कार. काकासाहेब, सर्वप्रथम तुमचा परिचय द्या. माझे नाव बबन देवबा चौधरी, राहणार उमरखेड, जिल्हा यवतमाळ. काकासाहेब, येतो तुम्ही कोण्या पदावर कार्यरत आहात? इथं अध्यक्ष म्हणून संस्था आहे, श्री रुपाश्वर संस्था आंबोल ही संस्था आहे आणि त्या पदावर मी अध्यक्ष म्हणून पदावर आहो. म्हणजे ट्रस्टचे तुम्ही अध्यक्ष आहात? अध्यक्ष आहो. अध्यक्ष पण आहात आणि पुजारीचा कारभारी तुम्ही सांभाळता का? हो, हो. पुजारी म्हणून? पुजारी म्हणून दीपक पातुरकर पुजारी आहे, मी अध्यक्ष आहे. बरं बरं बरं. मग आता सध्या पुजारी आले नाहीत का? नाही, सकाळी पूजा करून जाते ते. बरं बरं. सकाळी पूजा करते, संध्याकाळची आम्ही येतो दिवाबत्ती करायला. मग संध्याकाळचे तुम्ही दिवाबत्ती करण्यासाठी येता? संध्याकाळची, सकाळी तो पूजा करून जाते पुजारी. तर काकासाहेब, या मंदिरावर गर्दी सोमवारी असते की श्रावण महिन्यात नाही, असते? दर सोमवारी गर्दी राहते आणि श्रावण महिन्यामध्ये जास्त गर्दी राहते. श्रावण महिन्यात 4 सोमवार श्रावण महिना चालू असते ना, त्यावेळेस खूप गर्दी राहते. तर श्रावण महिना पूर्ण हा गर्दी राहते इथं? गर्दी राहते. मग श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या भाविकांना काकासाहेब इथून मंदिराकडून काही नाही. प्रसाद वगैरे दिला जाते का? रस्त्या नाही, सुविधा नाही, काही रस्ता नाही बरोबर. नाही नाही, ते नंतर सांगा. हा पण जे भाविक भक्त या ठिकाणी येतात हा श्रावण महिन्यात, हा तर श्रावण महिन्यात भाविक भक्त आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून भोजन दान वगैरे या तुमच्या मंदिरातर्फे दिल्या जाते का? होते ना, मंदिरात दान होते, प्रसाद होते. प्रसादामध्ये काय काय दिल्या जाते काकासाहेब? प्रसाद म्हणजे केव्हा केव्हा खिचडी करतो आम्ही प्रसाद म्हणून. किंवा श्रावण महिन्यात उपवास राहते लोकांना, उपवासाची खिचडी राहते श्रावण महिन्यात दर सोमवारी. श्रावण महिन्यात 4 सोमवार पडते ना, तर दर सोमवारी प्रसाद राहते तिथे, खिचडी म्हणून उपवासाची प्रसाद. तर अंदाजे किती माणसाचे तुम्ही या ठिकाणी प्रसाद बनवता? म्हणजे जवळजवळ आम्ही जास्तीत जास्त 200-300 लोक येते समजा दर सोमवारी श्रावण महिन्यात. तेवढा प्रसाद आम्ही करतो त्यांचा. 200-300 लोकांचा प्रसाद या ठिकाणी होते श्रावण महिन्यात. काकासाहेब, या ठिकाणी येण्यासाठी भाविक भक्त येतात, तर या ठिकाणी रस्ता काही विशेष नाही आहे? रस्ता नाही बरोबर, रस्ता नाही आणि इथं भाविक भक्ताला बसण्याकरता व्यवस्था नाही. पाण्या पावसात सभामंडप नाही, सुविधा नाही. आमचं मत आहे की लोकप्रिय जे आहेत आमच्या यवतमाळ जिल्ह्यातले किंवा आपल्या उमरखेड तालुका, महागाव तालुक्यातले जे लोकप्रिय जे आहे त्यांना जर या संस्थेत लक्ष दिलं, त्यांच्या निधीतून त्यांना करून द्यावं अशी आमची संस्थेची इच्छा आहे. पण आम्ही आमच्या परीने आमचा प्रयत्न चालू आहे. आम्ही जवळजवळ इथं पाण्याची व्यवस्था केलेली आहे, लाईटची व्यवस्था केलेली आहे. पुन्हा जवळजवळ आमच्या संस्थेमार्फत जवळजवळ 400-500 लोक, 400-500 वृक्ष झाडं लावलेले आहेत. तर या डोंगराने मला एक गोष्ट शिकवली, उंची महत्वाची नाही, प्रवास महत्वाचा आहे. म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही कुठेही फिरायला जाल, तेव्हा मात्र फोटो सोबत थोडं मनीही घेऊन या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा.